नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत करतो प्रभात मध्ये. आजचा जो पॅच असणार आहे हा सेल्फ मेंटेनमध्ये क्लिपिंग मेथडचा पॅच करणार आहे दादांचा प्रॉब्लेम असा झाला होता की दादांनी पहिले हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं, पण हेअर ट्रान्सप्लांट सक्सेस न झाल्यामुळे दादांनी आज फायनली पॅचचा डिसिजन घेतला आहे. आपण बघू शकता हे जे आहे या ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट दादांनी केलं होतं, परंतु जे आहे केस पूर्णपणे ट्रान्सप्लांट फेल झाल्यामुळे दादांनी आज फायनली पॅचचा डिसिजन घेतला आहे. क्लिपिंग मेथडमध्ये सेल्फ मेंटेन असलेला पॅच आपण करणार आहे. क्लिपिंग मेथडमध्ये जे वरचे केस आहेत ते केस तसेच असल्यामुळे त्यामुळे समजून येत नाही की पॅच केला आहे किंवा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पॅच डेली रिमूव्ह पण करू शकता, त्यामुळे वापरण्याला पण सोपं जातं, त्यामध्ये पॅचची लाईफ पण वाढते. तर आपण बघू शकता आपला जो क्लिपिंग मेथडचा पॅच आहे तो फायनली डन झाला. या ठिकाणी बोथ साईड आपण बघू शकता प्रॉपरली मॅच झाला आहे. लवकर ओळखू पण येणार नाही असं आपण आज ही हेअरस्टाईल सेट केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे, क्लिपिंगचा हेअर पॅच असल्यामुळे आपण याला कधी पण रिमूव्ह करू शकतो, रात्री झोपताना काढून पण ठेवू शकतो. त्याच्यामुळे ह्या पॅच वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच साईड इफेक्ट पण नाही. दादा कसं वाटतंय तुम्हाला आज पॅच बसवणं? भारी वाटते. जशी हेअरस्टाईल हवी होती तशी झाली? हो. तुम्ही पहिल्यांदा अगोदर प्लांटेशन केलं होतं, हो. प्लांटेशन नंतर हेअर पॅच. प्लांटेशन सक्सेस न झाल्यामुळे तुम्ही हेअर पॅचचा डिसिजन घेतला. हो. तर तो तुम्हाला डिसिजन घेतलेला योग्य वाटतंय की का चुकीचं वाटतंय? नाही, योग्य वाटतो. म्हणजे हेअर पॅच बेस्ट आहे प्लांटेशन पेक्षा. क्लिपिंग मेथडमध्ये इझी टू वेअर आहे, इझी टू रिमूव्ह आहे, त्याच्यामुळे पॅच वापरायला पण सोपं आहे.